नवे कपडे घातले तर मध्ये काय काम नाही तुम्हाला वैरण पोरायला लाव ना काय करायला लाव जावा का नाही जावा राम्या अरे काय करतो रात्रंदिवस काढबा काढबा काढबा. अरे लावलेत घरच्याने जनावर महाग तर काय करायचं आता. अरे जनावर दे सोडून गप्पा बिप्पा मारू जरा ओढ तिथून. अरे तुला काय काम आहे तर बिन कामावून हिरतो निसता इकडं ना लेकर ना बाळ ना बायको माझ्या असते काम. अरे बायकोच नाही तर लेकर होते ना कसे काय अक्कल आहे का तुला काही बी बोलवतो आपला. बस कर चल इकडे गप्पा मारू जरा. बोल बाबा काय काम आहे. अरे काम नाही गप्पा मारायला आलो तुझ्याकडे म्हणलं तर काम कामासाठी आलो का तुझ्याकडे. अरे तुझ्या वयाचे पोरं काय आईश करतेत पिक्चर बघतेत हे करते ते करतेत आणि तू कडबाग शियाळ्या जनावर. अरे काय तुझी जिंदगी आहे. अरे घरचं काम केल्याशिवाय नाही तर घरच्या हाणायच्या हाणत्यानं ना मला हाती घ्यायला खायला द्यायचे नाही तर हाणायचा काय संबंध येतो. तुझी बी काही जिंदगी आहे का नाही. जवान पोरग आहे ना तू. खरंय बाबा माझ्यावानी काय म्हातारा. तुझं काय झालं गेलं सगळं घर ते म्हणते ना मसनात अर्ध्या गावऱ्यात तो बाटल्या तर अरे काही बोलू नको तसं. मग नाही तर काय. मला हे सांगायचं होतं तुला तुझ्या वयाचे पोरं आईश करतात. अरे माझ्याकडे बी गाडी आहे ना मी बी जाऊ. आता गाडीवर फिरणं आईश असतं का. मग काय पाहिजे पैसा पिक्चर बघायचं हे करायचं आईश करायची ती दिलं सोडून आणि ते कडबा बघू बघू तर मला तर कटाळा आला तुझा. बाबा ते कडब्याचं त्याचं नावच नको घेऊ. ते जर नाही तोडला तर म्हातारी मला तोडून संध्याकाळी. तसं काही नसतं रे. आपण काय करू समजलं का राम्या. तुझं वजन मोजू वर किती आहे तुझं किती किलो होय. ह्या तिच्या मायला मी तर वरच चाललो बेट्या. थांब थांब थांब. अरे डांगऱ्यात राहिलेच काय नाही त्या हाडाच्या सापळा राहिल्या तर माझं वजन मोप हा बाई लईच आठवाच बोलायला लागला काय. बरं मला काय म्हणायचं राम्या आपण काय करू पुष्पा पिक्चर लागलेला आहे बीड मध्ये. पुष्पा पिक्चर बघायला जाऊ आपण दोघं. नगाय बाबा 12 वाजता मला जायचं दारे धरायला. अरे दारे नंतर धरू मी तुला मदतीला लागतो ना. तू काय करायचं 12 वाजता लाईट येणार आहे आणि लाईट मी फ्यूज बीज सगळं टाकून येतो. तू कशाला भ्या लागला एवढं. आपण दोघं जाऊ पिक्चरला का वैभवला बी घ्यायचं संग. हा भाऊ मला म्हाताराचं बघू दे काय वातावरण आहे मग ते मी तुला सांग. आपण काय करू वैभवची गाडी घेऊ त्याच्यात 30-30 रुपयाचं पेट्रोल टाकू. पिकाच्या वाट्याला 30-30 रुपये येते 90 रुपयाचं पेट्रोल टाकू. जाणं बी होतं आणि येणं बी होतं बघ. सगळं खरं पण म्हातारा लय हानीन मला असं. अरे म्हाताऱ्याला मी सांभाळतो कशाला घाबरतो तो. चल जास्त पण गोळ होऊ नये मग. अरे काय वळवत नाही. चल चालायचं वैभव पण कुठं भेटणार रे आपल्याला. चल ना घरापुढे बघू ना. घरापुढं नाही ते कुठं बी फिरत असतो भराण्यावानी. एक काम करू चेक करतो फोन लावू गो त्याला फोन लाव. मला फोन लाव डायरेक्ट. तुझ्याकडे नंबर आहे ना त्याचा माझ्याकडे कुठं नंबर आहे त्याचा लाव. लावतो ना बहुत पैसे अपने पास. त्याला म्हणायचं पिक्चर बिक्चरचं नाव नको काढू अर्जंट काम आहे म्हणायचं काहीतरी. मग ते अर्जंट मानल्यावर येईन लवकर आहे का नाही. वैभव मांगले. हा लाव लवकर. हे लागला का नाही फोन. लागला उचल ना. हॅलो अरे वैभव कुठे हा गल्लीत घरापुढे. त्याला म्हणणं अर्जंट काम आहे म्हणायचं. अरे अर्जंट काम आहे लगेच भेटायचे तुला. आओ या म्हणलाय. काय नाही बसलोय बोल ना. हा कुठे बसलात. ते काय तर घरापाशी बसलोय दगडाव. जेवण झालं ना. हा आताच झालं. तुझं झालं का जेवण. नाही जेवले मी. तुम्ही मला सोडून जेवलात. तुम्हाला आठवण पण नाही आली माझी है ना विचारायला. कमून नाही जेवण केलं तू. जेवण करायचं ना. असं होय काय मला आठवण येत होती तुझी. वाटत तर नाही तुमच्या बोलण्यावरून. हा कधी भेटायचे. ते पिक्चर एवढा भारी आहे म्हणते सगळं तस्करीन पिस्करीन यम मारामारीन बघितलंय ट्रेलर त्याचं. ट्रेलर बघून नाही पिक्चर बघायला लागतो. अरे बघ वायच्या कोणाला बोलतो फोनवर. वाय बेया काय झालं फोनवर.
काय ना पुशीत होतो असं. कोणाचा फोन आलता? फोन नाही बा, पुशीतोय, खराब झालंय. अरे कानाला फोन होता आणि तुझ्या कशाला खोटं बोलत असतं आम्हाला? कानाला नव्हतं बाबा, पुशीत होतो. हे बघ असं. अरे बाबा असं पुशीत होतो मी, असं असं पुशीत कानाला पुशीत होता का असं? होतो. हा. आम्ही तिकडून बघितलंय तुला गुलू 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 चालू होतो तो. कुणाचं? कुणाचा फोन आला होता जागेवर? अरे ग बाबा, कुणाचा फोन आलाय तर मला जायचं तिकडे ना, त्याचा फोन आला मित्राचा माझ्या. अरे कोणत्या मित्राने फोन केला? मी केला तुला सकाळ सकाळी फोन. अरे माझ्या मित्राने केलाय म्हणतो, तुम्हाला विश्वास बस ना बाबा. लांबचा मित्र माझा. कुठला? लांबचा. तो कुठला लांबचा इकडं? अरे माझा अमेरिकेत मित्र आहे बाबा. अमेरिकेत? हा. तुम्हाला काय माहिती? अमेरिकेत. आणि तू खेड्यात आणि अमेरिकेत दोस्त आहेत का तुझ्या? काय बनवा लागला? सांग बरं त्याचं नाव काय आहे? खेड्यात असलं म्हणून काय मित्र नसत का? बरं नाव सांग त्याचं काय आहे? त्याचं ते हे नाही का, ते आपला ते डोनाल्ड गरम. गरम? अरे ट्रम्प आहे. हा तेच काय असं ते. नाव माहित नाही तुला न? तेच आहे. मित्र आहे का तो? हो, कोण आहे? गरम म्हणतो गरम. अमेरिकेचा कोण आहे तो? कोण आहे? राष्ट्राध्यक्ष आहे तो. अरे तो सल्ला घ्यायला मला फोन करत असतो. अरे तो माझा सल्ला घेतो, मला फोन करतो कधी माहिती का? कशासाठी? कशासाठी म्हणजे? माग तो भारतात आलता का, हा. त्यावेळेस माझ्या घरी आलता चहा प्यायला. अरे कशाला फेकायला लागला आम्हाला? कधी फेकायला? चहा पाजला का तो? त्याला पाजायला यायला लागला चहा. अरे तुम्ही दिसे साडले पडलेले हित, आणि तुम्हाला कोण रोज रोज चहा पाजणार? बघा, तू येतो मित्राला वर्ष कसं दोन बोलायला लागलाय, वर्षातून बघ, राम्या. तुमचं काय? ह्याला घरी बसून देत नाही अरे बरं. तुझं नाही काय, पण हे कधी बी पडलेलंच आहे ना. तू असतो का पडलेलं? मग तुला कोण चहा अरे पाजणार? रिकाम्या गोष्टी करू नको. आम्ही काय कामाने आले ते तर दिलं सोडून. दगड पाडीशी ना आमचे. नाही पाडत दगड त्याला रचू रचू आमचं पाणी कमर गेले. आपल्या बीड मध्ये का नाही पिक्चर लागला पुष्पा. लय भारी पिक्चर आहे बघ. अशी फायटिंग आहे त्याच्यामध्ये कडे. अरे मला कुठे मग? अरे तुला दाखवायला लागलो अशी फायटिंग आहे म्हणून. मग मला मारतो काय? मलाच मारा लागले हे. बघितलंय मॅटेरियल बघितलं, लय भारी पिक्चर. चल बरं पिक्चरला जाऊ. चल उठ. हाऊसफुल चालू आहे म्हणावं. मला आहे ना एक लय महत्वाचं काम आहे बरं का. तुझं नेहमीच आहे अरे घरा नाही. म्हणून मी काही गाडी आहे तुझ्या पैसे म्हणून लय भाव काय लागला का? परवा दिवशी कर, आज आपण पिक्चरला नाही जाऊ. मला बाबा. पण वेळ नव्हता, आपण या म्हाताऱ्यानं. चल चल चल. उद्या परवा दिवशी नाही रे बाबा, मी येऊ नाही शकत. उद्या परवा दिवशी व्हायला कामच नाही. बरं आज काय काम आहे तुला सांग बरं. काय माझं जरा महत्वाचं काम आहे. काय महत्वाचं काम आहे सांगतोय ना. काम करू, आपण काम करू लागू याला. पुढे सोबत जाऊ. तुम्ही नका, तुमची काय अरे गरज? आम्ही दोघं येतो तुझ्या संग. काय काम आहे? चल. काही काम असेल ना, अरे पोरं बाबा. वाचायची काय एखाद्याने. बाबा पवळ फिवळ नाही रस्ती, ते माझं एकट्याच काम आहे. मलाच तिथं जायचं. अरे आम्ही बी हातभार लावतो आम्ही मी सोबत तुझा. येतो. तिथं वजन उचलायचंय का डोक्यावर घ्यायचंय म्हणून काय तुम्हाला काम यायला- तरी सांग ना काय येतं. मला आहे ना ग्रामपंचायत मध्ये एक कागद काढायचा आहे, ते काढायला जायचे. ते अर्जंट काम आहे, ते आज जर नाही केलं ना मला परत 4 दिवस सुट्ट्या झाल्यात. कागदच भेट. अरे ते ग्रामसेवक माझा क्लासमेट आहे. 2 मिनिटात काढून देतो तो. ग्रामसेवक हा मग माझा क्लासमेट आहे. क्लासमेट अरे झटक्यातच काम करून देतो तुझं. चल. अरे त्या ग्रामसेवकाचं तर बाबूराव. बघितलं तर वय 24 आहे. तू किती वयाचा? किती वयाचा आहे? आणि ग्रामसेवक लगी माझा क्लासमेट आहे. काय अरे, बोलायला याला? 2 महिने झाला आता लग्न आता झालं. लग्न झालंय त्याचं. आणि म्हणत उगाच classmate. गप्पा आणि अरे ऐकून तर घ्या ना मी काय सांगायचं मला ते. हा. मॅट्रिक मध्ये मी 5दा फेल झालेलो आहे. त्यासाठी मी वयाचं काय असतं त्याच्यामध्ये. हा. त्याला विचारलं तू चलून. अरे बाबूराव, तुझं वय किती, त्याचं वय किती, आता वयाचं दिसतोय कसा, तू दिसतोय कसा? अरे ह्याच्यात वयाचं काय आहे? अरे मग त्याचं वय कुठं बाबूराव, तुझं वय कुठं? काही आपलं कुठं बोलत जाऊ. नाही बरं, चला जाऊ दे बरं, जाऊ पिक्चर बघायला. अरे पिक्चरला बघायला चाललोय. मस्त पिक्चर लागला राव. मी नाही येऊ शकत. ऐक माझं राव, लय आमचं महत्वाचं ऐक. काम आहे. मी नाही येऊ शकत तुझ्याकडे बाबा. मोटरसायकल म्हणून लय भाव खायला लागला तू, होय? अरे भाव खायचं काय मोटरसायकल? मी काय माझे काम सोडून उलगावर हिंडू काय? ग्रामपंचायत कधी बघितलं होता शेवट पिक्चर? थांब. अरे तू शेवट पिक्चर कधी बघितला टॉकीजला? ग्रामपंचायत गावामध्ये आहे. हा. तुझी मोटरसायकल ती आम्ही दोघं जातो मग. चल. अरे मग मला मोटरसायकल तर लागत ना. गावात जायला मोटरसायकल पाहिजे का तुला? अरे लागत मला काम आहे बाबूराव. आम्ही सांग ना. 2 मिनिटाचा रस्ता नाही. 2 मिनिटाचा रस्ता नाही, पण मला काम आहे जरा. बरं, पण 3 तास काय माझे जेव्हा पिक्चर बघायचं तुझं आणा तिकडे अरे चालू. गाडी दे ना मग आम्ही दोघं गाडी जातो. देणार म्हणजे येतंय भेकार सारखं 3 गाडी दिन गाडी अरे पेट्रोल टाकतो की त्याच्यामध्ये मी? अरे टाकतो म्हणजे काय मग का ती का पाण्यावर पडती का? उपकार करायला का पेट्रोल टाकतो माझी? काय का राव ह्याला मी समजून सांग. सांग रे. राम्या सांग ना. अरे बाबूराव, मला खरंच महत्वाचं काम आहे. ऐकत जा रे, मी नाही येऊ शकत. तुला म्हणलं मी 2 मिनिटात मी करून आपण आहे देतो ना, ग्रामपंचायतचं आपण आहे काम. ना, ऐक ना, ते काम झालं ना माझं, पण ते काम झालं ना
उद्या चला मी दाखवतो तुम्हाला पिक्चर. तिकीट हे बघ तुझं ये पैसे तुला टाकावं लागते तिकीटाला. बेटा बाबूराव होय राम्या. फक्त आजचे उद्या पलटायला दिवस. आयला मग तू बी आता लय शहाणा झाला पलटायला. कधी काय मी नेलं नाही का तुला? दोनदा तेव्हा पिक्चरला मागे गेलो नव्हतो का आपण? अरे ते झालं अजून. हे बघ तुझं एक तिकीट परत तिथं गेलं का पॉपकॉर्न एवढ्या लांब मोठाले डबे असतात. डबे नसतील ना एवढं. पॉप याला माहितीच नाही. लाया कळते तुला घरी खातो का लाया तू? काय म्हणणं नाही. सारखंच असते पण पॉपकॉर्न तुम्ही काय करा मी चल राम्या, चल. दोघाला बी दाखवतो उद्या पिक्चर. बरं किती वाजता शोला जायचं आपल्याला? आपण उद्या आहे का दुपारच्या ह्याला जाऊ 3 वाजता. 3च्या शोला जाऊ 3च्या. चल राम्या मग. म्हणजे सगळे काम होते तुमचे बरं का. जाऊ बरं तुम्ही आता. चालतं. रामन बाबूराव बरं झालं गेले वा. आता आज काय खरंच नव्हतं ह्यांनी सगळाच घोळच केला बाबा. पिक्चरला चल म्हणताय वा माय माग काय काम आणि काय नाही ते. फोन करतो फोन तर लावू. याचाच का फोन मला करतात? हॅलो, असं अचानक का फोन कट केलाय? नाही ते बाबूराव ते राजा नाही तू हा ते आलते म्हणून ठेवलं होता. हा, कशाला आलते? काय उगा पिक्चरला चल म्हणत होते. एक तर मला इकडे काय चाललंय न त्यांचं काय चाललंय बरं झालं म्हणला. सांगितलं त्यांना ग्रामपंचायतीचं काम आहे म्हणलं मला कागद आणायचं. काय मग भेटायचंय ना? अगं तुला भेटायसाठी तर मी त्यांना ते कारण सांगितलंय ग्रामपंचायत मध्ये कागद आणायचं. हा, कुठं? बाबूराव शेतात भेटू. नक्की का? ये मग तू. हा लवकर ये मी येतो मग इकडून. हा नाही बाबूरावने एक डोक्याला ताणून ठेवलं. कुठं बसलाय सकाळ सकाळी जाऊन आणि कुठं नाही काय माहिती. आता कुठं हुडकाव तरी कुठं चल गाव तो पालत पाडलो. गावात बी पाहुणे आले तर पाहुण्याचा विषय नसता तो मग त्याला सापडले बी नसतं. पण आता काय करावं, पुन्हा पाहुणे हिंडते इकडे तिकडं. बघा होतं लागणच त्याला कुठंतरी. चंदमा हो बाबूरावला बघितलं का? नाही राव का? काय ते त्याची बहीण आणि दाजी आलेत म्हणा. कुठं आले? कुठे आलेत काय माहित ना, पण आले तर त्याला ते निरोप द्यायचा होता पण ते काय सापडलं ना. मी लय सापडले त्याला. बर काय भेटला राव? भेटला तर सांगतो मी त्याला. हो भेटला सांगा मग मी चाललोय असंच. चालतं बरोबर आहे. हो येऊ का? हो अरे काय झालं? बाबराव बोला की. ते रामराव बघून झाला राव तुम्हाला. का? तो म्हणला तुमचा मेहुणा आणि बहीण आली म्हणले तो ते रानात गेलेत असं काहीतरी म्हणत होता म्हणला. माझी बहीण मेवणा हा रानात कशाला गेले असं ते? आता मला तरी काय माहिती हो. घरी यायचं ना पाहुण्याने. म्हणलं मग तेवढं सांगितलं तुम्हाला मी. यार कामाला झाली गाड्या. आता बघावं लागेल शेतात जाऊन मला. मायला ये ताई आणि मेवणे शेतामध्ये कशाला गेले असते राव? घरी यायचं असतं त्यांनी पण कशाला आले असते ना राव? गेल्या आठवड्यातच येऊन गेले ते. काय माहित बघावं लागेल भाऊ. कवाची ती लय भारी आलेत बाबा इथं. काय टाइम आहे का? मी किती वेळेस आवरून बसले. काय मी किती वेळ झाला इथे येऊन उभा राहिलो तूच याय ना काय व्हायना. म्हणे काय जागा आहे का भेटत तुला इथं मुद्दाम बोलवलंय. हे शेत कोणाचं आहे? बाबूरावचं. हा. बरोबर आहे. आता आपण जरी इथं कोणी बघितलं आणि आपण काय करायचं पळून जायचं. बघणाऱ्याला काय वाटत हे बाबूराव आहेत तसलं छपरी आहे त्याच्यामुळे त्याच्यावर संशय घेतात. आपल्यावर कोणी संशय घेते का? कोणी घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही मी घेतो भेटायला बोलवलंय. ते नक्की गेलेत का गेले पिक्चरला? ते नाही येते बघा. कोणी बघल उगा. पिक्चरला जरी नाही गेले ना ते तरी कुठतरी गेला असेल ते लय हेंड फिर आहे ते बाबूराव. ते गेलंय त्या राम्याला घेऊन. दोघ जण जा म्हणलं बरं. आणि मी त्या ग्रामपंचायतचं काम सांगू नये का हा. तिकडे भेटायला जाऊ. आता ते गेले तिकडे जाऊ दे. मायला माझी बहीण आणि दाजी शेतात कशाला आले असते राव इकडं? आणि मला सांगितलं बी नाही, फोन बी नाही केला आणि काहीच नाही. शेतामध्ये कुठं हुडकावं त्याला? आता लय मोठं शेत आहे माझं बी. मग काम ते कसे सुरू आहेत? मायला दाजी आणि अक्का काय इथं शेंगा खायला लागले काय शेतामध्ये? काय बाहेर कधी जायचं आपल्याला फिरायला ह्याला? काय तू काम? कसं निवांत आहे सगळं. अरे ते कोण आहे? बाबूराव दिसते ते बघ. हे बघ. काय बाबा तुला एक म्हणलं
मायले दाजी आहे ना आता ताई कामं पळायला लागले असं काय ना पण हे दाजी आहे ना, काय ताई पळू कामं गिडवणी पळायला आणले लागले. तुझ्या शेतात पळता येत नाही काय नाही गबस पडायचे ते धंदे बाबा. अरे ओ दाजी दाजी ओ दाजी खेळ खेळला बाबा तू एक पळायचं. तुला काय गरज होती बरं इथं बोलवायची. मायला घराकडे पळले का कुठं पळले मायला दिसना इकडेच गेले असतील. बाबराव बाबराव आईला ह्याच्या सकाळ बाबराव आ तू कुठे कांदे थोडी चालला माझ्या आईला. तू कांदे थोडी अरे, काम कर तुझं. अरे ओ दाजी दाजी टाका पाहिजे. जिकडं जाईन गाडी तिकडं जाणार गे गावाकडं मन नाही राहणार गे आई ग. पिक्चर बघायचं झालं कॅन्सर. मूड गेला सगळं काय आता. बस बाबा हो का बाय कुठे जाऊन बसला की घेऊन आता दुसरा एखादा तरी कार्यकर्ता बघितला असताना गेलो असतो पिक्चर बघायला. त्या वायब्याचं काय खरं नाही बा. बाबू चंदू मामा मेला गाड्या रामी आता. चंदू मामा थांबा. हे शोधून दुसरं खावणार नाही, गाव शोधून दुसरं खावणार नाही. बघा करमती होतात इथं काय काय, पुढारी ससरान गावाचा कचरा गावलंय मोठ्या शहाण्याचं. पुढारी ससरान गावाचा कचरा गावलंय मोठ्या शहाण्यांचं. हे गावलंय तण्याचं गावलंय तण्याचं गावलंय तण्याचं. हे गावलंय तण्याचं गावलंय तण्याचं गावलंय तण्याचं. हे गावलंय तण्याचं गावलंय तण्याचं गावलंय तण्याचं. गावलंय तण्याचं गावलंय तण्याचं गावलंय तण्याचं. प्रत्येकाची न्यारी तऱ्हा वेगवेगळी मत. अहो लफडी सफडी करतीत नाही कुणी कुणाला भीत. तुमचा लफडन आमचं प्रेम, जो तो उठतोय करतोय क्लेम. कुणी कुणावर ठेवतोय प्रेम, काय सांगावं उरफाटा नियम. लफडी सतरान गावाचा कचरा, अहो लफडी सतरान गावाचा कचरा. वागणं बघा दीड शहाण्यांचं. हे गावलंय टण्याचं गावलंय टण्याचं गावलंय टण्याचं. हे गावलंय टण्याचं गावलंय टण्याचं गावलंय टण्याचं. हे गावलंय टण्याचं गावलंय टण्याचं गावलंय टण्याचं. गावलंय टण्याचं गावलंय टण्याचं गावलंय टण्याचं. मायला काल पिक्चरला जायचं होतं आपल्याला, होणार पण ते वैभ्य म्हणलं ना आज जाऊ म्हणून. होऊन राव व्हायला. आणि 2:30 वाजत आले ना. चल ना मग 3 वाजता शो म्हणला होता तिथं. चलो त्याच्याकडे हा? जावं लागतं मला वाटतं. तर फोन कर बरं त्याला कुठे हा? तर तो काय म्हणला होता आपल्याला हम्म उद्याचं सगळं नियोजन तिकीट बी तीच काढणार रे आज. होणार राव. तेवढेच पैसे वाचते ना आपले. मग नाही त्याला फोनच लावतो. लाव 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 फोन त्याला. आणि त्याला चांगलंच फुगू आज. त्याच्याकडून पार्टी बी खाऊ. त्याला फुगिलं ना ते पार्टी देतो. अगोदरच फुगलेला आहे ते गाप. लागलाय लागला का चांगलंच घोळीव त्याला. हॅलो वैभव शेठ कुठे आहेत घरी? अरे इथं आम्ही तुमची वाट बघत बसलो राव. केव्हा येतात काय कशाला म्हणजे काल काय म्हणले होते?
हा मग तसलं काय नाही बरं, या बरं तुम्ही आल्यावर ठरू काय ते. या लवकर या. ते बाबूरावला बोल काय म्हणतात बघ. वैभव, अरे आम्हाला काय येडं बिडं समजलं काय तू? आता असं जमत नसतं. अरे वा रे वा, सगळ्या गावात बदनामी करून टाकीन तुझी. मग ये म्हणा त्याला. तू इकडे ये बरं. अरे वा रे वा, अरे तुला तर रोजच काम असतात. आता असं जमत नाही तसं. इकडे ये म्हणा त्याला. अरे तू कसं बी करून इकडे ये बरं. कुठे म्हणजे? या रामाच्या घरी आहे ना, तिथंच आहे मी थांबलेलो. काम आहे. हे राम्या बघ बरं काय म्हणतोय. हॅलो, अरे तू ये बरं इकडे, पुन्हा लगेच जाय माघारी. महागारी कशाला? येऊ तर दे ना बघ. ये बरं लवकर ये. हो इथं माग घराच्या माग बाजूला बसलो तर केळी खाली. हो ये. मला काय येतो. अरे त्याला येऊ तर दे ना, तू करते नको नको करायला लागले. अरे काय बाबराव, काल लय पळत होता राव. अरे कुठं पळत होतो? माझ्या वावरातून पळाला, मी बघितला मागे. चाललो होतो असंच मी सहज. सहज चालला होता. मग काय नाही तर. अरे सहज चालला तो. मग अरे पण चंदूभाऊ माझ्या पाट्याडीत का मग खोरं घातलं तुम्ही काल? मी कशाला खोर घातलं तुझ्या हा पायात? मग कुणी घातलंय मग? मी नाही घातलं. मी चालता चालता खोर फेकलं, पुढे पळाला ह्याच्या माग. अरे माझ्या पाट्याडीत बघितलं का काल? ओळा असं नाही तर बघा. याने मग कांदे तुडीले सगळे म्हणून ह्याच्या मागे पळत होतो मी. अरे कायचे कांदे चोळीले मी बाजूने पळत होतो. लबाड बोलतो राव तू. काय झाला पडन खापुदिनी माझ्या पाट्याडीत खोरं घातलंय म्हण. मी कशाला खोरं घातलं? मी मग? माझ्या वावरात खोरं टाकलं पुढं तुम्ही पळाला. काल सापडलंच नाही तर लय आपली तिरगा मिरगा झाली असती. मी ह्याच्या मागे पळत होतो, हे काम पळत मग कांदे तुडीत. मला चकली दिली तुम्ही वाटतच पुन्हा. मी तुला बघितलं बी नाही, मला काय माहित. हो बघितलं नाही. अहो खापुदिनी खोरं घातलंय राव मायला. मला काय बोलाव का काय करावं काय सुधरणा. याला कुठं नाही राव तुमचे. आमच्या रानात येऊन कांदे तुडायचे आणि तुम्ही खोरे हाणले म्हणायचे. हाणलंय म्हणा तुम्ही खोरण. काय म्हणतो? मग मायला बोलावं का नाही, सुईच नाही राहिली राव बोलायची. अरे मग कांदे तुडीले, कांद्याची भरपाई दे. कायचे कांदे तुडीले? कायचे कांदे तुडीले हा? त्या वेळेला. आता तुम्हाला काय हाय का नाही राव माझ्या कंबरटात घातलंय तुम्ही खोरं तुम्हाला आणि पुन्हा पळायला लागला तुम्ही. गटला पण नाहीत मला. कंबरनाथ खोरं घेतलं तू कशाला मध्ये आणता? आमचा आम्ही ह्याच्या मागे पळत होतो म्हणून कंबरनाथ. अरे माझ्या मागं पळायचं काय कारण आहे उगाच? मग 8 दिवसारी तुडीलीस तो मग कांद्याची. वर रे वा धंदे तुझे. बघ राम्या, काय बघा त्यांनी कांदे तुडविले, त्यांनी माझ्या पाट्यात खोरं घातलं. अरे तो पाठवत खोरं घातलं का? लहान होता का लेकरू? याला एक कुंकड बी पळत कांदे तुडी लहान आहे घरी. अरे तो मग सगळे एक वासरी तोडी पोतभर कांदे तुडीलेस तो मग. पोतभर. अरे मी काय हत्ती बी बाबराव सर बरं. बघ या हत्तीचं नाव काढलं की हत्ती आला. बघ ये. कोण हत्ती आहे? काय मध्ये तुझं? अरे बसायला जागा दे म्हणलं. बसायला जागा आहे तर पिक्चरला जायचं आपला टाइम व्हायला लागला. चल बरं. काय फोन केला बोल. माणसाला एवढ्या जागेत बसायचं जमत नाही. एकरभर जागाच बसायला लागते नुसती. अरे शरीर बघ माझं, मी माणूस कसा अरे, काय कसा. बाबूराव म्हणला ते तुम्ही खरंय. माणूस नाही राव, तिकडे सरकून बस जरा. आधी मानव. आधी मानव असतं का? मग काय नाही तर बरं ते जाऊ दे, बाकी नको बोलू. ते कशाला फोन हा. कशाला केला तेच. फोन काल कशा काय गेला? म्हणला होता विसरून तू? गेला उद्या- काय तू? ए, पिक्चर थांब, बाबूराव थांब. काल काय म्हणला होतास? उद्या सगळं खर्च आपल्याकडे. कायचा खर्च? खर्च कायचं म्हणजे? कशाचा म्हणलो तुम्ही? कशाचा बघ. असं खोटं बोलू बोलूच फुगला दिसतो तो मला. अरे पण त्याला सांगा तरी ना नेमकं. त्याला माहित नाही काय? कशाचा खर्च? तेच म्हणलाय उद्या तुम्हाला पिक्चर दाखवतो, सगळा खर्च पॉपकॉर्न आणि ते. मला वाटलं पार्टी करतो काय बाबा. नाही चंदू बाबा, ते काय म्हणला, आजच्या दिवस मला काम आहे ग्रामपंचायतचं कागद काढायचं आणि कुठं काय आहे, आणि आम्हाला म्हणला आज पिक्चर दाखवतो, तिकीट बी काढतो त्याच्या हा. पैशाने. बरं, जाऊ द्या, तयारी करा चला. काय झालं? कशाच काय झालंय? पिक्चरला जायचं काय झालं? ए बाबराव, तू ना तू कसं आहे घरीदारी तसंच आहे. माझ्याकडे नाहीत बघ पैसे. हा, शाबास. पैसे नसले की गडी बदलतच राव ह्यो. पैसे नाहीत माझ्याकडे. शाबास. आता तुला उगा पुढून काय हे करायचं? अरे 2 टोण्या माणूस हो. 2 मिनिटं गांडुळे. मग काय तर काय? दोन तोंड्यानं तर काय आहे? अरे असं खोटं बोलू बोलू तर फुगला दिसतोय. गचके गचके अरे झाला. काल पिक्चर बघायला गेला असतं तर माझ्या मागे एवढी परेशान नसती झाली. पैशासाठी एवढा गो बसला राव, लोक बोलते तडा तडा. मला उडकीत सगळ्या गावात हिंडत होतो मी. यार मी सांगितलं होतं तुला, पण त्यांनी मला निरोप दिला म्हणून. अरे माझ्या लक्षात आलं. अरे काल काय गमत झाली माहितीये का? हा. अरे माझी बहीण आणि ती मेवना होतच नाही. हा,
तिचं एक जोड पालत कुठं अरे माझ्या शेतामध्ये शेतामध्ये अरे तुरीमध्ये आणि तुरीच्या शांगा खात बसलं होतं अगा बाया बाया. हा शेत कोण होतं कोण होतं अरे कोण कोण होतं काय माहित असा ताण लागला हे पळविले का नाही ताणला का चेतला चियातला नाही गटलाच नाही ते पळत होते दोघे बी. लय पळाला वाटतं अरे मला सांगायचं ना राव लय मजा घेतली असती अरे तुम्ही मला सांगितलं असता का खोऱ्याने दूध पिला असावं अरे पण एवढं पळिलं त्यांना कुठं पळीत होता हे गाचक्या ह्याच्यावरच होता मामा ते असं पळिलं का नाही दोघाला कुठं पण अरे रानाने आता मला सांगायचं ना खोर घेऊन मागे पळाला सुतेच्या मी अरे थांबा ना जरा पण काय काय झालं तुम्हाला सांगतो हा. तो माणूस बी असा गचक्या होता हा. काय होता आणि ते बाई बी रपाट्याच होती हो. व्हायला पाच येणार आणि काय बी नाही. ते पळिलं त्याला. सरपंचाची बायको फिकू होती काय अरे नाही हा. पोरगी होती म्हणलं तर सरपंचाची बायको का तुम्हाला रापके होती मला काय मार खाऊ घालतो का काय बी सांगून गच का होता त्याला पळणं झालं राव दिसत दाम टाय पाहिजे होता तो. दामटाय पाहिजे घरी जाऊन तर ते झोपलं बी असं थकून अहो चंदू मामा ती असतो राड्यात मी तुमच्या शेतातून पळत होतो त्याच्यामुळे पळत होता काय मग काय नाही तर वर वा अरे गट- ते पळणं मग कांदे तुडीनं अरे गटलेच नाही ते म्हणजे घटलेच नाही नेमकं कोण होते मिळ लागलं नाही का नाही लागला म्हणलं तर दोघं टप्पू होते म्हणलं तर अरे ह्याच्या पुढे दुमते केले असते ना तू सांगतच नाही राव काय त्या खोऱ्याचं त्यांचं मागे एक रटा लागला माया घातले काल काम घातलं ना त्याच्या तुला लागलं कामरात का खोरं? मग कोणाला लागले बघ कुठं ना होऊन हाय का मायला मला ते जोड गटाच पाहिजे राव त्याच्यामुळे माझ्या कमरात हाव ना राव गटाला पाहिजे होतं खरं बी. शेतात असं लोळ हाणलं असतं त्याला का नाही नाही काला कोण होतं काय गेल्यावर चर्चा असते करत टायमाला जोड पावलं आहे, तेव्हाच मला म्हणायचं ना आपण राव, हे. गटलेच नाही तर काय म्हणू मी अरे मग सांगत असतात का नसते तर तू कांदे तुडी तो ह्याला खोरं लागलं कोणाची कोणाला मिळलं नाही काहीच नाही ते तर आता भांड फुटायला लागलं ना मग पण ते नेमकं जोड होतं कोण आला कोण असं होतं कुठं काय माहित राव पडलं? खूपच ते चेचरा पाहिजे होता राव काल पण गटला असताना असा हाणला असतं त्याला लालच केली असती त्याच्या मागालची ते, तुझी बहीण अंदाजी नव्हती का अरे नव्हते ते माझी बहीण अंदाजी मला बघून पळून जाते ना वय आयला कुठं तुझी बहीण लागलं? ते आली नव्हती मग घरी होते अरे काय नव्हते आले तर खोट आलीच नव्हती अरे कोणीतरी खोटा निरोप दिला ते चकवा झाला राव आपल्याला आहे का नाही तो चकव्या गाठा पाहिजे तर लय दुपटीला असता लय दुपटीला असता त्या काबारटात मी आता 2-4 लाता घातल्या असत्या गेला राव, आता नाही दांडेच होते ते तर पडलेले चांगला चेतून काढला असता मला पण सुटला ना आता काय तुझी साडीवर होती का बाई पोरगी होती. साडीवरच होती पण पोरगी होती राव ती बी पळाली का हो ना त्याच्या पुढे पळत होती तिथं म्हणजे त्याला ऐकत नाही. बाबूराव गपिट्या काय झालं काय लावलं तर मागापासून रे ह्याला का मग थुनगी लागली मग करू का आपलं हे? तुला काय झालं आता हे पडत होतं ते पडत होतं आम्ही करत होतं मागे पडत होते ह्याच्या पुढे जीवावर पडत अरे मग तुला काय झालं होतं म्हणू ना एखाद्या बद्दल अरे ते कसं पडलेत म्हण धबा धबन काय म्हणू काय एखाद्यामुळं म्हणजे मग मी आता लय मजा घेतली असती हो. सांग ना तुला नेमकं काय सांगायचं तर अरे काय सांगायचं म्हणजे मीच होतो त्यो हट त्या मायला हे बघा हे. आम्हाला आता कवा सांगत असते तर बघ हे. माझ्यासमोर माझ्या टिंगाला करतो का तुम्ही बरे गोबरूच होता आणि जाडच होता आता माझ्या शेतात काय करायला लागला होता तू आता ती पोरगी कोण होती तुला काय नसतं चौकशी करायचं पोरगी कोण होती अरे ती पोरगी कोण होती पण तर. काय घेणं देणं आहे तुम्हाला कोण होती काय होती? काय होती सांग ना. माझ्या शेतामध्ये धिगाणे करायला लागणार तुम्हाला काय म्हणजे घेणं देणं काय मग सांगत असेल का काय सर, बाबूराव काय आहे. राव काही आपल्याला? काय म्हणलं मी चाललो मग उठून. ए बस ये. बस आहे म्हणजे काय मग ए, ग्रामपंचायतचे काम बघितले का तुरीच्या रानात होय ए, हेच एवढी काम मोठी काय होतं ना तुझं. ग्रामपंचायतीची? अरे पण तू आम्हाला तिकडे म्हणत कशाला होता. खपायला आलता तुला काय गरज होती तिकडे अरे यायची? माझ्या शेतात नाही तर कुठे येऊ मी ए, आता यायचं होतं मेंबरची पळापळी होती काय मग आम्हाला म्हणे लय ग्रामपंचायतचं काम आहे मला म्हणे तुला बरं त्याच टायमाला यायचं होतं शेतात लगे अरे असं 10 दिवस इकडे बोंब अरे येड्या बघत नाही ते कधी राहणार मला ह्यांनी निरोप दिला काय निरोप तुमची दिला? बहीण आणि मेवना तुमच्या शेतात आले म्हणून गावाहून अरे याने मला सांगितलं म्हणून मी तुला सांगितलं मग त्यासाठी मी आलतो ना हा. तो सांगितलं होय मला सांगितलं सरपंच जाता जाता म्हणले त्या बाबूरावचा मेहमान बहीण आली म्हणून बाबूरावचा हो कोणचा बाबूराव काय बाबूराव आपला त्यो नाही का खाल्ल्या आळीत राहतोय कोणचा खाल्लं त्यो टोकळे का काय नाही का त्यो ह्याच्या मस्तकात बुट टाक बे. ए, यार, म्हणजे तो सगळी काळी लावली होय ही सगळी अरे मला काय माहिती या बाबूराव ह्यो बाबूराव वेगळा अरे मला ह्यांनी सांगितलं ना आपण ह्याने सांगितलं ना अरे मला त्याने सांगितलं म्हणून मी तुला बोललोय आपण मी हा बाबूराव नव्हतं म्हणलं तो शहाणपणा केलं हे सगळं कामाला झाली मग गाड्या त्या बाबूराव मी त्या बाबूरावला सापडीत होतो ना. अरे तू त्या बाबूराव मग ह्या बाबूरावकडे कशाला गेलता तू तुला बाबूराव मधला फरक कळा ना का कोणचा बाबूराव चांगलं एकाकडचं कोला दाजा गेलो मी त्याला काय त्याला काय नाव बीड नाव आहे का नाही त्याला अरे मला काय माहिती ए, हे जाऊ दे. बाबूराव आहे म्हणून त्यो आहे.
जाऊ दे ना जाऊ दे काय म्हणजे अरे पण तुला काय कळत नव्हतं अरे अरे वायब्या ह्याच्यामुळे झाले आणि हे आले तिकडे माझा काय संबंध आहे? अरे माझा काय संबंध आहे? त्याला हे काय- आले तिकडे त्याला काय अरे माझा भांडायला काय लागला? संबंध आहे रे? काय बरं तू सरळ बेटा धरा ए, वायब्या अरे जाऊ दे ना यांनी भांडणं सगळे अरे थांब तू अरे माझा काय संबंध नाही रे अरे माझा काय संबंध नाही ते बाबूराव धर आज बाबूराव त्यांच्या मा काय असं बाबा आज सोड रे. काय माझ्या बोला कशाला भांडणं लावले? आई अरे बाबा जाऊ दे सोडून दे सोड रे अरे मला सोडले बाबा अरे माझा काही संबंध नाही ना बाबा अरे काय चाललंय? माझा काही संबंध नाही अरे सोड मला मला सोडले अरे माझा काही संबंध आहे रे ह्याला सोडित नसतो ए, अरे मला सोड अरे तुला बाबूराव धरले, माझा काही संबंध नाही सोड अरे हाण ना आता त्याला बाबूराव धरले. लाथ हाण त्याला. ए, हात लाथ हाण त्याला लाथ हाण. ह्याने सगळं वाटवून केलं अरे सोडे सोड नाही ए, बाबूराव ह्याच्यामुळे झाले हे. सोड ना. अरे मला कशाला ए, कुठे आहे ते? थांब ए, कुठे गेलं रे ते गेला बाबूराव जाऊ दे गेला अय बाबूराव गेला आयला मामा थोडे पाय घावला नाही बरं का त्यो हा. आता त्याला असं त्या ह्याला बाबूरावला आणि त्या राम्याला असे खाली टाकून अशी दिसते चटणी केली अशी काय म्हणतो? हा ते बाबूराव कळला बघितला का हा कसं भांडण लावून पळून गेला की होता तर हाणायला पाहिजे तो आता तर हाणायला. गेला, गेला, हा? चल, चल. बरं बघू ना कुठं जाईन कुठं जाऊ दे. चल ते चप्पल घाल बघू आता जाणार आहे कुठं चला